नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख दुपारी 2च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीलाच आपण जाणार आहोत अंतरवली सराटीमध्ये, कारण त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं भर उन्हात आमरण उपोषण सुरू आहे। शेतात बाज टाकून जरांगे उपोषणाला बसलेले आहेत। उन्हात बसू नका, सावलीत बसा असं आवाहन विखे पाटील यांनी जरांगेंना केलं असलं तरी जरांगे मात्र भर उन्हामध्ये उपोषणाला बसल्याचे आपण बघू शकतोय। प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकाळच्या सुमारास जरांगेंसोबत संवाद साधला, मात्र तरी देखील जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। सूचना आल्याशिवाय मी मागे घेत नाही। तुमच्या लक्षात आलं, तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा, हे तुमच्यासाठीच आणलंय, आम्ही सूचना काढतो, तुम्ही म्हणले काढता, त्याच्यामुळे दोन्हीकडून बी सारखंच आहे। फक्त राहिला उपोषणाचा विषय, बसू द्या, समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं, फडणवीस साहेबांना बसू द्या, समाजाचं कल्याण होईल, काय वाटलं नाही, लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावा, लय दुखा लागलं नाही, बसू द्या, त्या तळतळीशिवाय होत नाही, तळतळीशिवाय होत मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं, तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो। 8 वाजे नाही, मी उन्हात बसलो ना, तुम्हाला चटके बसते, तुम्हाला चटके बसले की तुम्ही पटकून करता। थेट जाऊयात अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आहेत आपल्यासोबत। सागर, जरांगेंची नेमकी काय भूमिका आहे? विखेंसोबत, प्रसाद लाड यांच्यासोबत संवाद झाला, मात्र आताची अपडेट काय मिळते सध्या? वर्षा, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान आपल्या उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। अंतरवली सराटी गावाजवळच एका शेतामध्ये त्यांनी भर रणरणत्या उन्हामध्ये आपल्या या उपोषणाला जे आहे ते सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर भर उन्हामध्ये बाज टाकून ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत ते देखील आता या अंतरवली सराटी गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं होतं की कोणीही माझ्यासोबत उपोषण करू नये, मात्र असं असलं तरी आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते अंतरवलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते देखील मनोज जरांगे पाटलांसोबत भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। विशेषतः यामध्ये महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना समर्थनार्थ ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे 12 मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने आहे सातारा गॅजेटचं अंमलबजावणी करावी, तो लागू करावा। दुसऱ्या म्हणजे या ठिकाणी जे काही प्रलंबित मागण्या आहेत त्यामुळे आता पुढे संध्याकाळपर्यंत जरांगेंची काय भूमिका असेल याकडे आपलं लक्ष असेल। सागर, प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्याने घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावरती मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय। मराठा समाज बांधवांनी हिंगोली रिसोड राज्य महामार्गही रोखला। भर उन्हामध्ये राज्य महामार्ग रोखत मराठा बांधवांनी आंदोलन केलेलं आहे। ही 3 दृश्य आपण बघत आहोत। पहिली दृश्य जालन्यातली आहेत, दुसरी हिंगोली, तर तिसरी दृश्य जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वडीगोद्री या चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो रास्ता रोकोमुळे काही काळ इथं वाहतूकही विस्कळीत झाली होती, तर दुसरीकडे महामार्ग रोखण्यात आला होता। हिंगोली रिसोड हा मार्ग या मराठा बांधवांनी रोखला होता, त्या ठिकाणी देखील वाहतूक विस्कळीत झाली, पोलिसांनी पुन्हा वाहतूक सुरळीत केली आहे। आणि तिसरी दृश्य जरांगेंचं एकीकडे आंदोलन सुरू आहे, तर तिकडे वडीगोद्रीमध्ये मात्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली। खरं तर भर उन्हात त्यांनी आपली बाज टाकली आणि हे उपोषण जे आहे ते सुरू केलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर अंतरवाली सराटी आणि त्याचबरोबर वडीगोद्री येथील चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की कोणतीही या ठिकाणी अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं पोलिसांच्या व्हॅन ज्या आहेत त्या आता वडीगोद्री चौकात उभा राहिलेल्या आहे। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी खरं तर खबरदारी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा कडक पोलीस बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।